जळगावच्या भुसावळ इथे निवडणुकीच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी जाहीर सभेत थेट भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं। मात्र त्यांनी हे विधान केल्यानंतर वेळीच त्यांच्या शेजारी बसलेल्या उमेदवारांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली। त्यानंतर खडसेंनी आपल्या विधानाची सारवासारव केली। 40 वर्ष आयुष्य घालवल्यामुळे कधी कधी होतं असं म्हणत त्यांनी विधानाची सारवासारव केली। त्यानंतर आपलं मत हे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मिळालं पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं। येणाऱ्या 1 तारखेला 2 तारखेला मतदान होईल। त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे, कमळाच्या फुलावर असलं पाहिजे। वरच्या आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत आपल्या कमळावर माझ्या आयुष्य घातल्यामुळे कधी कधी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मिळाला पाहिजे। आपले 50 उमेदवार निलंगा नगर परिषद निवडणुकीत आमदार अमित देशमुखांनी भर सभेत तुफान शेरोशायरी केली। लोकशाही वाचवण्यासाठी निलंगा के टाइगर जिंदा है ना यासह सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू कातिल में है हा सामूहिक शेर देशमुखांनी उपस्थितांसोबत म्हटलाय। तर भाषणाच्या शेवटी ना जात पर ना पात पर, बटन दबाना हात पर असा शेर देखील देशमुख म्हणाले। सरफरोशी की तमन्ना, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, अब हमारे दिल में है, अब हमारे दिल में है। देखना है जोर, देखना है जोर, देखना है जोर, कितना बाजुए कातिल में है। कातिल कौन है ये आप जानते हैं? विधानसभा निवडणुकीमध्ये महाशिरस मतदारसंघात आपण आतून पाठिंबा द्यावा यासाठी राम सातपुते यांनी आपल्याला 35 कोटी रुपयांची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट जयसिंग मोहिते पाटील यांनी केला। जयसिंग मोहितेंच्या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे। यासोबतच मतदानापूर्वी तुम्ही शांत राहा म्हणून 50 कोटी रुपयांची ऑफर दिली असंही त्यांनी पुढे म्हटलंय। मात्र आम्ही उत्तम जानकर यांना शब्द दिला होता, तो शब्द आम्ही पाळला असा गौप्यस्फोट करत असताना जानकर आता तुम्हीच 50 कोटी द्या अशी मिश्किल टिप्पणी ही जयसिंग मोहिते पाटील यांनी केली। अकलूज नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मोहिते पाटील यांची सभा पार पडली आणि यावेळी जयसिंग मोहिते पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नव्या चर्चांना तोंड फुटलं। उत्तमराव माझे 35 कोटी रुपये गेले, तो मला शब्द दिल्यामुळं निवडणूक लागायच्या आधी मागची निवडणूक लागायच्या आधी आम्हाला रामभाऊ माझ्याकडे आला होता, त्याला आम्ही तुम्हाला 35 कोटी रुपये देतो, फक्त आम्हाला आत्मपट्टे बघा। रामभाऊला सांगितलं ते जमायचं नाही। अकलूजमध्ये बाटक्या पुराला दिल्या शब्द सुद्धा मी पाळत असतो। तुला सांगतो तुम्हाला मतदानाच्या आधी 4 दिवस फोन आला, तर आता आम्ही तुम्हाला 50 कोटी रुपये देतो, फक्त तुम्ही शांत राहा। 50 कोटीवर पाणी पडले माझ्या, पण हे झालं तुमच्यासारखा आमदारांना पाहणार। धन्यवाद। पण हे विसरू नका, मला ते देवेंद्र फडणवीस घेऊन गेलं। मी काय दादांना सांगितलं नाही, भैयाला सांगितलं नाही, रवी त्याला तर अजिबातच सांगितलं नाही। आम्ही गेलो तिथं बघतो थोडं आणि फडणवीस साहेबांना सांगणार मी आत्तापर्यंत आयुष्यामध्ये लहान मुलाला दिलेला शब्द देखील मी म्हणलेला नाही आणि त्याप्रमाणे सांगून आलो